नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, फराश त्याचबरोबर लिपिक पदासाठीची जी मेगा भरती प्रक्रिया जाहिरात देण्यात आली होती त्या अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी या सगळ्या पदांसाठीची जाहीर करण्यात आली आहे. तुमच्या समोर पाहू शकता ही यादी जी आहे पात्र उमेदवारांची. लिपिक त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीची ही यादी आहे. जवळजवळ 2,14,764 उमेदवार जे आहे हे पात्र ठरले आहेत आणि त्याच्यानंतर 6,047 उमेदवारांची अपात्रता यादीसुद्धा वेगळ्या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवाराचा रजिस्ट्रेशन आय डी दिसतोय. उमेदवाराचं यामध्ये नाव पूर्ण आहे, एस्टॅब्लिशमेंट नंबर आहे, त्याचबरोबर ज्या डिस्ट्रिक्टमधून त्यांनी अर्ज केला आहे त्याची माहिती हे देण्यात आली आहे. लवकरच त्यांचा हॉल तिकीट आणि ज्या ठिकाणी त्यांची परीक्षा केंद्र असेल त्याची माहिती ही उपलब्ध होईल. तर स्क्रीनिंग टेस्टसाठीची ही शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीची ही पात्रता यादी आहे. त्याचबरोबर जर तुम्ही दुसरी यादी पाहिलीत तर यामध्ये लिपिक पदासाठीची, क्लर्क पदासाठीची सुद्धा यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 1,15,922 इतके उमेदवार पात्र ठरले आहेत आणि या अंतर्गत त्यांची सुद्धा यादी प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार हे देण्यात आली आहे. एस्टॅब्लिशमेंट कोणता आहे, कोणत्या ठिकाणी त्यांनी अर्ज केला आहे, म्हणजे कोणत्या खंडपीठासाठी अर्ज केला आहे, त्यांचं नाव, त्यांचं रजिस्ट्रेशन आय डी तुम्ही कंट्रोल ॲप क्लिक करून PDF जे आहे, सध्या वेबसाईट जर पाहिलीत या अधिकृत वेबसाईट सध्या डाऊन आहे, पण तुम्ही डायरेक्टली PDF जे आहेत टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत तर डाउनलोड करून कंट्रोल ॲप करून तुमचं नाव जे आहे या पात्रता यादीमध्ये चेक करू शकता. जर पात्रता यादीमध्ये तुमचं नाव नाही आढळलं तर अपात्रता यादी जी सुद्धा उपलब्ध आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. संपूर्ण माहिती यामध्ये उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने बॉम्बे उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयासाठी शिपाई, हमाल, फराश 2026 साठीची पात्रता यादी ही जाहीर करण्यात आली असून यामध्ये पिऊन, हमाल आणि फराश या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्र अपात्र यादी ही जाहीर केली आहे आणि ही यादी अर्ज प्रक्रियेनंतरनं तयार करण्यात आली असून या पात्र उमेदवारांना एप्रिल महिन्यामध्ये जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी बोलवलं जाईल. अपात्र उमेदवारांची यादीसुद्धा कारणासह जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये जी काही कारणं आहेत त्यांची अपात्रता ठरले त्याचं कारणसुद्धा यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं नाही आहे, ज्यामुळे अपात्र झालेल्यांना पुन्हा यामध्ये तपासणी करावी लागणार आहे. तर यामध्ये फक्त शिपाई, हमाल आणि फराशसाठी 2,14,764 इतके उमेदवार पात्र ठरले आहेत. त्याचवेळी अपात्र उमेदवार हे 6,047 इतके उमेदवार जे आहे हे अपात्र ठरले आहेत. ही संख्या अर्जदारांची एकूण संख्या पाहिली तर आपण किती 2,14,000 आपण सांगितलं होतं. शिपाई, हमाल आणि फराशसाठी 2 लाखापेक्षा जास्त अर्ज आहेत. तर यामुळे इतके अर्ज हे आलेले आहेत. तुम्ही यादी चेक करू शकता. यामध्ये संपूर्ण यादी मी उपलब्ध करून दिलेली आहे. रजिस्ट्रेशन नंबर, उमेदवारांचं नाव आहे, अर्ज भरण्याचं ठिकाण मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा, डिस्ट्रिक्ट याची सगळी माहिती हे चेक केली जाऊ शकते. टेलिग्राम चॅनलवर तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. कंट्रोल ॲप करून तुमचं नाव किंवा नोंदणी क्रमांकानुसार माहिती जी आहे चेक केली जाऊ शकते. तर परीक्षासुद्धा एप्रिल महिन्यामध्ये जाहीर झाली आहे. तुमचं हॉल तिकीटसुद्धा पुढच्या किंवा या महिन्यामध्येच उपलब्ध होईल. आता परीक्षेसाठी तुम्ही तयारी करताय तर या अगोदरसुद्धा परीक्षेसाठीची महत्त्वाची जी पुस्तकं आहेत ती आम्ही तुमच्यासाठी सुचवली होती. एप्रिल परीक्षेसाठी एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा येते. 1 महिना हा तुमच्या हातामध्ये आहे, 1 ते 1.5 महिना. तर याची चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी स्मार्ट स्टडी नांदेड यांचं मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक उपलब्ध आहे. हे तुम्ही फ्लिपकार्टवरून डाउनलोड करू शकता, घेऊ शकता, विकत घेऊ शकता. या लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर 70 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक उपलब्ध आहे. यामध्ये 2018 ते 2024-25 आणि 26 पर्यंतच्या लिपिक, शिपाई सगळ्या पदांसाठीच्या घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सरावासाठी नवीन प्रश्न जोडलेले आहेत, जे सध्या येणारे महत्त्वाचे जे IMP प्रश्न असतील त्या पॅटर्ननुसार ते असणार आहेत. तर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून सुद्धा हे पुस्तक विकत घेऊ शकता. त्यासाठी त्याची लिंक जी आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तर अशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय
शिपाई, हमाल, फराश त्याचबरोबर लिपिक पदासाठीची पात्रता आणि अपात्रता यादी जी आहे ही जाहीर करण्यात आली असून तुम्ही ती यादीची आहे यामध्ये टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केले. वेबसाईट सध्या डाऊन आहे, तुम्ही वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुमचं नाव तपासून त्या पद्धतीने लेखी परीक्षेसाठी तुमची तयारी जी आहे ही केली जाऊ शकते. मुंबई उच्च न्यायालय भरतीबाबतचं वेळापत्रक आलेलं आहे. त्याचबरोबर परीक्षेचं हॉल तिकीट हे लवकरच उपलब्ध होईल. या भरतीबाबतच्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.